नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवगा या भाजीच्या विषयी माहिती पाहू. या झाडाविषयी माहिती पाहू. या दिसतात त्या काही वाळलेल्या आणि काही ओल्या शेंगा. तर मित्रांनो, हे आहे शेवग्याचं झाड. यालाच मोरिंगा असंही म्हणतात. या झाडाची दिसणारी अशी पांढरी फुलं, पांढरी पिवळी फुलं, याची ही पानं, शेंगा या खाण्यासाठी उपयुक्त आहेत. म्हणून शेवगा हे झाड आपल्यासाठी अत्यंत उपयोगी समजलं जातं. याच्या शेंगाची भाजी, आमटी किंवा उसळ बनवतात. शेवग्याची पकलेली शेंग फोडली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या दिसतात त्या बिया आहेत. आणि शेवग्याच्या शेंगा हे एक झाडाचं फळ असतं. ह्या झाडाचं त्या फोडून त्यात निघणाऱ्या ह्या बिया नवीन रोपटी तयार करण्यासाठी वापरता येतात. त्याचबरोबर याच बियांचं तेल सुद्धा काढता येतं आणि ते सौंदर्याच्या साधनामध्ये पानापासून चटणी, भाजी बनवली जाते. त्याची पावडरसुद्धा आपण सेवन करू शकतो. अनेक शेतकरी सध्या या शेवगा लागवडीकडे वळलेले दिसतात. 5-6 महिन्याच्या कालावधीत लागवडीपासून याला शेंगा यायला सुरुवात होते आणि एकरी 5 ते 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न शेतकरी काढू शकतात. या झाडाची लाकडं खूप कुचकी असतात. ते जास्त वजन सहन करू शकत नाहीत. ह्याचे फायदे असे आहेत की जर ह्याच्या शेंगा खाल्ल्या तर शुगर, संधिवात, रोग सारखे आजार कमी होतात किंवा होतच नाही. वाढलेलं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. मुतखडा पडतो. पोटात जंत असतील तर तेही नष्ट होतात. कावीळ कुणा झाला असेल किंवा जुलाब लागले असतील तर याचबरोबर अजूनही काही रोग यामुळं कमी होत असतात. हाडं मजबूत ठेवण्यासाठी अशी मजबूत शेंग पण आहारामध्ये आणणं गरजेचं आहे. ही अशी फुलं त्याला लागत असतात आणि त्या फुलांच्या नंतर पुढे शेंगामध्ये रूपांतर होत असतं. भरपूर लैंगिक शक्ती देणाऱ्या ह्या शेंगा. आपलं जर तोंड आलं असेल तर ह्या झाडाची पानं खावीत. त्यानं तोंड आलेलं राहतं. परंतु हाच शेवगा मासिक पाळीच्या काळात आणि गरोदरपणाच्या काळात खाऊ नये, कारण खाल्ला तर वेगवेगळे त्रास होण्याची शक्यता असते. तसं तर काही वर्ज्य वनस्पती सोडतात. निसर्गातील सगळ्या वनस्पती मानवासाठी उपयुक्तच आहेत. आणखी याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे शेंगाचं सूप जर पिलं तर लैंगिक आरोग्य सुधारतं. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांनी हे सूप घ्यायला काही हरकत नाही. आणि हे सूप सर्दी खोकला असलेल्या माणसांनाही आणि दमा असलेल्या व्यक्तींना खूप फायदेशीर पडतं. त्याच्यामुळे आराम पडतो. शेवग्याच्या शेंगा आपण बाजारातून आणून त्याची भाजी करून खाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे एकतरी झाड आपल्या घराजवळ किंवा शेतात असणं गरजेचं आहे. या शेवग्याच्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं ते नक्की कळवा.